का बरं? विकास केला रे. विकास काय विकास केलाय तुमच्या इथं? तिकीट फ्री केलं, देव धर्मात लोक जाते. हा, लाडक्या बहिणीला पैसे चालू केले. लाडक्या बहिणीचे पैसे. काय असं ते लोक सहकार्य केलं. कधी मला अर्धरात्री फोन करा, मी उभा आहे तुमच्या करता. वा वा वा. काय नाव तुमचं? प्रभाकर माणिकराव हिवाळे. बर. माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली ती मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन, महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मतदारांनी सगळ्यांनी विचार करून मला योग्य न्याय द्यावा आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं. धनुष्यबाण ही निशाणी आहे. धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावं. आपण निवडून आल्यावर पहिले कोणतं विकासाचं काम करणार? महिलांच्या ज्या महिला घरातूनच काही हे होतं त्यांना असं समोर आणण्याचा प्रयत्न करेन. अजून काय काय करणार शेतकऱ्यांसाठी? महिलांच्या रोजगारासाठी काय पुढाकार केला? जे काही योजना असतील ना, आता मी तर पहिल्यांदाच त्याच्यामध्ये, पण जे काही योजना असतील त्या शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवणार. यांच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. काय नाव आपलं? कांता किशोर गायकवाड. आपली निशाणी काय? धनुष्यबाण नेवरगाव नेवरगाव गटात. नमस्कार, मी सौ दीपाली कटरीनाथ चव्हाण, काटेपिंपळगाव. मला नेवरगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळाली. त्याबद्दल मी आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, खासदार साहेब श्री संदीपाजी गुंडे साहेब, तसेच आमचे गंगापूर वैजापूर तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार रमेशजी बोरणारे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील माझे पती श्री बद्रीनाथ पाटील चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वात पहिले या तिन्ही लोकांचे आभार मानते. बरं मॅडम, तुम्ही निवडून आल्यावर कोणतं विकासाचं काम करणार? मी सर्वात प्रथम मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी असल्या कारणाने मला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या कुठल्या काय समस्या असतात. शेतकऱ्यांना आज महत्त्वाचा प्रश्न जो असेल तर तो आहे की शेतकऱ्यांना वाडी वस्तीवर जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची खूप गरज आहे. त्या पाणंद रस्त्यांचे काम करण्याचा मी बहुतेक प्रयत्न करेन. आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांचा मी दुरुस्ती करून शिक्षणाची पात्रता योग्य पद्धतीची करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि तिसरं म्हणजे प्रत्येक गावासाठी आरोचं पाणी देण्याचा बहुतेक प्रयत्न करेन, कारण आरोग्याची समस्या ही सगळीकडे भेडसावणारी आहे. त्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन. जनतेला तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना? मी जनतेला हेच आव्हान करेन की एक सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवार तुमच्या समोर आज उभा आहे आणि मी प्रत्येकाला तुमच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून साथ घालते की आपण माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कुटुंबातील महिलेवर विश्वास ठेवून मला प्रचंड भरघोस मतांनी मीच नव्हे तर माझ्यासोबत असणाऱ्या सौ कांताताई किशोर गायकवाड नेवरगाव गण आणि राजेश्वर भाऊ कल्याण पाटील हिवाळे वायगाव गण या दोघांनाही माझ्या समवेत प्रचंड बहुमताने विजयी करावं, जेणेकरून आम्ही चांगला विकास करण्याचा प्रयत्न करू. आपल्या महिलांपर्यंत काय काय योजना आपल्याला आणायच्या आहे, त्याच्यामध्ये गरीब कुटुंबांना कसं हॅलो आणायचं हॅलो हॅलो माईक चेक. आलेल्या सम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी झालेलं आहे. शिवसेना शाखा वायगाव तसेच नेवरगाव सर्कलच्या वतीने या ठिकाणी आपलं स्वागत करण्यात येत आहे. एक 2 दिवसापूर्वी जी घटना घडली ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती या ठिकाणी निधन झालं. त्यामुळे कुठलाही सत्कार या ठिकाणी होणार नाही. आजूबाजूला उभे असलेले सर्व मंडळी या ठिकाणी विनंती, समोर पुष्कळ जागा आहे, आपण येऊन बसण्याची. असे विविध कार्यकारी सोसायटीचे मुद्देश वाडगावचे चेअरमन सुरेश भाऊ दारुंटे, गुलाब भाऊ दारुंटे,
मार्केट कमिटी वैजापूरचे माजी उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, सन्माननीय जगन्नाथ पाटील महाराज, सन्माननीय भाऊतात्या वाळतुरे, या ठिकाणी आमच्या हरिभक्त परायण दौलतजी महाराज आणि हरिभक्त परायण गोरखनाथ महाराज. मी त्यांना सांगितलं तुम्ही मला फक्त आकडा सांगा. ते थोडस कमी आवाजात बोलले 5-25 लाख रुपये देऊन टाका. 25 लाख रुपये दिले. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही, त्यामध्ये जेवढे पैसे निघाले तेवढे त्या कमिटीच्या ताब्यात त्या ठिकाणी दिले. 1 रुपयाचं कमिशन घेतलं नाही अनिल भाऊ, 1 रुपयाचं कमिशन त्या ठिकाणी घेतलं नाही. 25 लाख रुपये राम मंदिराला त्या ठिकाणी दिले. त्याच वेळेस संत शिरोमणी सावता महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी चालू होतं. सावता मंदिरासाठी संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिरासाठी आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. त्यामध्ये सुद्धा 1 रुपयापर्यंत आपण कमिशन घेतलं नाही. आता आमच्या राहुल भाऊ पारखेने सांगितलं मांजरीचा रस्ता त्या ठिकाणी जोडला आणि आता जाता जाता वायगाव पासून तर कानडगावचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित करून दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगेल तर जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आमदाराने जर विकास केला असं जर वाटत असेल तर आमदाराने दिलेले तिन्ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती आहे. मी पहिल्या विकासाच्या कामावर बोलतो. समोरचे लोक सांगतात मला जाणीव आहे का वरखेडचा रस्ता मी अजून थांबवलेला आहे. वरखेड पाटी वरखेड ते वायगाव हा रस्ता सुद्धा प्रस्तावित केलेला आहे आणि म्हणून तो रस्ता सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी आमदार या नात्याने त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समितीचा मेंबर हा आमदाराचा अर्धा बोजा त्या ठिकाणी कमी करू शकतो. आणि म्हणून मी खात्रीने सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नेवरगाव गटामधून आमच्या दीपालीताई बद्रीनाथ चव्हाण यांना शिवसेना पक्षाकडून त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेली आहे. या वायगाव गणामधून राजेश्वर म्हणजे राजू पाटील हिवाळे यांना आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि नेवरगाव पंचायत समिती गणामधून कांताताई गायकवाड यांना त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे. या तिघांच्या प्रचाराच्या निमित्ताने वायगावला या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि या तिघांना मतदान का करावं हे समजून सांगण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने वायगावमध्ये या ठिकाणी आम्ही सभा घेतली. मी फक्त एवढीच विनंती करील का हे तिन्ही माणसं कामाचे माणसं आहे. हे तिन्ही माणसं कामाचे माणसं आहे. यांना आपण जर निवडून जर दिलं तर यांचा जामीन आमदार या नात्याने मी त्या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहे. मी विकासावर चर्चा केली. प्रत्येक गावामध्ये जेवढा जेवढा विकास झाला त्यावर चर्चा केली. प्रस्तावित कामावरती चर्चा त्या ठिकाणी केली. आणि विकासावरती जर निवडणूक जर झाली तर मला 100% खात्री आहे का हे तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताने या नेवरगाव गटामधून त्या ठिकाणी निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. काल अतुल सावे यांची सभा झाली. बीजेपीचे लोकप्रतिनिधी यांनी 53 गाव प्रश्नाचे उपस्थित करत गंगापूरमध्ये वर्ग करण्याची मागणी केलेली आहे. शेवटी आमदार कोणताही असो, मी असू द्या, गंगापूरचे आमदार असू द्या, हे काही आमच्या हातात नाहीये. परंतु मी सांगेल का अगोदर आपण आपल्याकडे पाहिलं पाहिजे आणि नंतर 53 गाव वर्ग करायचे का नाही हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. आज गंगापूर तालुक्याचे 53 गावचे सर्व जनता, सर्व मतदार, मी दुसरी टर्म मध्ये काम करत असताना माझ्यावरती आमदार या नात्याने अत्यंत खुश आहे. आणि म्हणून वर्ग करणार नाही, होईल जाईल हे मला माहित नाही. परंतु या 53 गावमध्ये मी जसा 5 वर्षे विकास केला तसा आणखीन येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये मी आमदार या नात्याने विकास करील. वर्ग भानगडी नंतरचा विषय, ते काय आमच्या हातात नाही. दिनेश काय झालं म्हणून सांगू का? सवंतगाव सर्कल आमच्यासाठी सुटलं शिवसेनेसाठी.
आणि सवंगाव सर्कलमध्ये 27 तारखेलाच त्यांनी पुरस्कृत उमेदवार जाहीर करून टाकला. पण त्यांनी पाहायचं ते सुद्धा. आम्हाला आमच्याकडे बोट दाखवण्याची काही गरज नाही. मी तर अक्षरशः हे नेवरगाव सर्कल, मी अक्षरशः सिल्लेगाव सर्कल सोडून दिलं. सिल्लेगाव सर्कलमध्ये AB फॉर्म दोघांकडे दिले होते. शिवसेनेचा होता, भाजपचा होता. मी उलट माझ्या उमेदवाराला सांगितलं का बाबा एक पाऊल मागं येऊ आणि म्हणून आपण सिल्लेगाव सर्कलचा AB फॉर्म जो जिल्हा परिषदला आपण दिला होता तो परत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. परंतु त्यांनी मोठ्या भावासारखा आम्हाला वागणूक दिली नाही.